नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज 9 फेब्रुवारी 2024 आहे, शुक्रवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक तरी नमुना असा असतोच की त्याला श्रावणी घेवडा किंवा तिला श्रावणी घेवडा हा आवडत नाही, श्रावणी घेवडा अजिबातच खायला मागत नाही। पण एक सांगू का, अशा पद्धतीने जर तुम्ही श्रावणी घेवड्याचा ठेचा करून खाऊ घातला ना, तर पहा, एक काय 2 ते 3 चपात्या श्रावणी घेवड्यासोबत खातील पहा घरातले सर्वजण। म्हणजे ज्यांना नाही आवडत ते सुद्धा खातील आणि ज्यांना आवडते ते सुद्धा आवडीने खातील। आता हा श्रावणी घेवड्याचा ठेचा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते। छान असा खलबत्ता घ्यायचा, दगडी खलबत्ता नसेल तर लोखंडी खलबत्ता घ्या, लोखंडी खलबत्ता नसेल तर स्टीलचा असेल तर स्टीलचा घ्या, पण खलबत्ता घ्या। पहा, ह्या खलबत्त्यामध्ये श्रावणी घेवडा, 4 मिरच्या, अद्रक, लसूण, हळद, सॉल्ट एकत्र छान असं हे ठेचून घ्यायचं। पहा, हे 2 ते 3 मिनटं छान असं ठेचून घेतल्याच्या नंतर मस्त अशी ही हिरवीगार कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करायची। हिरवीगार कोथिंबीर छान अशी ह्याच्यामध्ये ॲड करून पुन्हा हे 5 मिनटं ठेचून घ्यायचं आहे हा ठेचा। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि थोडेसे शेंगदाणे हे ह्याच्यामध्ये ॲड करून छान असं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने पहा आपण हा श्रावणी घेवड्याचा ठेचा हा ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। आता काय करायचं, गॅस सुरू करायचा, गॅसवरती कढई ठेवायची, कढई तापली की त्यामध्ये तेल ॲड करायचं, तेल तापलं की त्याच्यामध्ये फोडणीला मोहरी, कढीपत्ता आणि हा खलबत्त्यात ठेचलेला छान असा हा श्रावणी घेवड्याचा ठेचा फोडणीला घालायचा आहे। आता ज्या खलबत्त्यात आपण हा श्रावणी घेवडा ठेचून घेतलेला आहे त्या खलबत्त्याला पहा सगळीकडे असा हा मसाला लागलेला आहे, म्हणजे ठेच्याचा सगळा मसाला लागलेला आहे। आता हा मसाला छान असं पाणी घालून छान असा धुवून घ्यायचा आहे। हे पाणी वाया नाही जाऊन द्यायचं, हे तर मेन पाणी आहे या ठेच्याला चव आणण्याचं। पहा, आता ठेचा 2 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे। आता 2 मिनटं हा ठेचा छान असा परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जो खलबत्त्यातलं जे ठेच्याचं पाणी आहे, जो मसाल्याचं पाणी आहे, ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून छान अशी वाफेवरती 5 मिनटं हा ठेचा होऊन द्यायचा आहे। तुम्हाला ही रेसिपी सांगताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। पहा, खूप उत्कृष्ट होतो हा ठेचा। तर पहा, इथे ह्याच्यामध्ये ठेच्याचं म्हणजेच मसाल्याचं पाणी ॲड करून एक 5 मिनटं वाफ येऊन दिलेली आहे पहा ठेचाला। तर पहा, किती सुंदर उत्कृष्टरित्या हा आपला श्रावणी घेवड्याचा ठेचा तयार झालेला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं वाफ बाहेर न जाऊन देता दम येऊन द्यायचा आहे ह्या ठेच्याला। आता पहा, 2 मिनटं झालेली आहेत। आता हा ठेचा आपण मस्तपैकी असा हा चपाती, त्याच्यासोबत मिरची आणि कांद्यासोबत हा ठेचा आपण आता सर्व करणार आहोत। इतका उत्कृष्ट अप्रतिम होतो ना पहा हा ठेचा। मी आता एक खाऊन दाखवते, खूप छान लागते। घरामध्ये जर कोणी श्रावणी घेवडा खात नसेल ना, तर अशा पद्धतीचा ठेचा करून घाला खाऊ। अप्रतिम, उत्कृष्ट हा ठेचा चपाती बरोबरच छान लागतो। पहा, मिरचीचा ठेचा म्हणा, खरडा म्हणा, आपण भाकरी बरोबर खातो, हो की नाही, पण हा श्रावणी घेवड्याचा जो ठेचा आहे ना, हा चपाती बरोबरच खाल्ला जातो। पहा, खूप उत्कृष्ट आणि छान अशी चव लागते ह्याची। घरामध्ये जर कुणी खात नसेल श्रावणी घेवडा म्हणजेच फरसबी जर कुणी खात नसेल ना, तर अशा पद्धतीने ठेचा करून खाऊ घाला। सगळेजण अगदी आवडीने आणि आनंदाने ह्या श्रावणी घेवड्याचा ठेचा खातील। श्रावणी घेवड्याचा ठेचा, कांदा आणि मिरची, एक काय 2-3 चपात्या जास्तीचे खातील। पहा, इतका उत्कृष्ट आणि अप्रतिम चवीचा असा हा श्रावणी घेवड्याचा ठेचा झालेला आहे। तर गाईज,
कसा वाटला तुम्हाला आजचा हा श्रावणी घेवड्याचा ठेचा? आवडला का सर्वांना? आजचा हा श्रावणी घेवड्याचा ठेचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की घरी ट्राय करा हा तुम्ही श्रावणी घेवड्याचा ठेचा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आजचा हा आपला श्रावणी घेवड्याचा ठेचा कसा झालेला आहे ते. तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरी कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा.